तर नमस्कार, वनिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला तांदळाची भाकरी परफेक्ट अंदाजामध्ये मऊ लुसलुशीत अशी भाकरी बनवून दाखवणार आहे। तर चला परफेक्ट प्रमाणामध्ये कशी भाकरी बनवायची ते पाहूयात। तर आपल्याला एक वाटी पीठ घ्यायचं आहे। ही वाटी तुम्ही पाहू शकता आणि ह्याच वाटीच्या परफेक्ट अंदाजामध्ये मी ही एक वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही एक वाटी पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे। तर मी आता गॅस ऑन करून पाणी उकळायला ठेवते। तर आता मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, सर्वात आधी आपला गॅस बंद करायचा आहे आणि आपण एक वाटी पीठ घेतलेलं होतं ते आपण ह्यात घालायचं आहे आणि ह्या पिठाला चांगलं हलवून घ्यायचं आहे। पाण्यात टाकून मिक्स करायचं आहे। पिठाला पाण्यात टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही पीठ किती जास्त झालेलं आहे। ह्या पिठाच्या कमीत कमी 2 किंवा 3 भाकऱ्या होऊ शकतात। जर आपल्याला मोठ्या हव्या असतील तर 2 भाकऱ्या तर होतातच। तर जर छोट्या छोट्या केल्या तर मी ह्यामध्ये 4 भाकऱ्या करू शकते। तर आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे मी गॅसवरून खाली उतरवते। तर हे पीठ आपण हलवून घेतलेलं आहे। तर ह्यावर आपण झाकण सुद्धा ठेवू शकतो साईडला, किंवा हे असंच ठेवलं तरी चालेल। तर आता आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तर मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे बारीक गॅस करून। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तव्यामध्ये जरासं 1 ते 2 थेंब असं तेल घालायचं आहे, जेणेकरून भाकऱ्या तव्याला चिकटणार नाहीत। आणि 1-2 थेंब असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हे कपड्याने असं पसरून घ्यायचं आहे तेल। आता आपल्याला गॅस स्लोच ठेवून द्यायचा आहे। तर आता ह्या पिठाला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। पीठ भांड्याला अजिबात चिकटत नाही। आता आपण पिठाला मळून घेऊया थोडा थोडा पाण्याचा। आता मी ह्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी हातात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। थंड पाणी आहे हे। आपलं पीठ जास्त गरम नाही आहे। पीठ थंड झाल्यावरतीही मळू शकतो, पण जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही। जेवढं आपल्या हाताला सोसेल तसं आपण घेऊन मळू शकतो। अगदी तुम्ही पाहू शकता जसं आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही पीठ कसं मळलेलं आहे। अगदी आपण चपात्या करतो तसंच पीठ आहे हे मळलेलं। तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। तर हा आपण पिठाचा गोळा घेतला आहे आणि ह्याला थोडंसं आपण आता दोन्ही साईडने पीठ लावून घेणार आहोत। जसं आपण उकडीच्या मोदकासाठी पीठ बनवतो तसंच आपल्याला ह्याचं पण पीठ बनवायचं आहे भाकरीसाठी। तर आता तुम्ही उलटी बाजू करून जरी लाटलं तरी भाकरी काय
पोळपोटाला चिकटत नाही, पाहू शकता तुम्ही। आपल्याला एकदाच पीठ लावायचं आहे। अगदी पातळ अशी भाकरी आपण करू शकतो। तर आता आपण भाकरी तव्यात टाकूया। गॅसची फ्लेम स्लोच आहे। तर आता आपण भाकरी पलटूया। आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे। भाकरी भाजताना नेहमी एका साइडनी थोड्या वेळस म्हणजे गॅसवरती टाकल्यानंतर आपल्याला असं अंदाज जेव्हा येईल की थोडीशी भाकरी भाजली असेल तेव्हा भाकरी पलटवावी। आणि आता एक साइड आपण पूर्ण छानपैकी भाजून घेऊया। एक साइड आपली छान भाजली म्हणजे आपली भाकरी मस्त टम अशी फुगते। तर तुम्ही पाहू शकता की भाकरी किती पातळ अशी बनवलेली आहे। तर आता आपली एक साइड भाजलेली आहे पूर्ण। कशी छान फुगली ना भाकरी। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण भाकऱ्या लाटून आणि भाजून घ्यायच्या आहे। ही भाकरी तुम्ही जेवेपर्यंत सुद्धा ती भाकरी कडक अशी होत नाही, अशीच एकदम मऊ राहते। तर बघा किती एकदम सॉफ्ट अशा भाकऱ्या आपण बनवलेल्या आहेत मस्तपैकी। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर पुढची रेसिपी मी कोणती रेसिपी मी बनवलेली तुम्हाला आवडेल ते कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।